सांगलीत 9 लाख रुपयांचा ऐवज असलेली बेवारस बॅग पोलिसांनी महिलेच्या दिली ताब्यात। पोलिसांचे संबंधित महिलेने मानले आभार। सुमारे 9 लाख रुपयांचा ऐवज असलेली बेवारस बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली। त्या बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे संबंधितांशी संपर्क साधून त्यांची गहाळ झालेली बॅग परत करण्याची कामगिरी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी केली आहे। शहरातील काँग्रेस कमिटी समोर असलेल्या हॉटेल हनुमान नजीक एक बेवारस काळी बॅग असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना डायल 112च्या माध्यमातून मिळाली। सोमवारी दुपारी या माहितीची खात्री करून पोलिसांनी संबंधित बॅग योग्य ती खबरदारी घेऊन ताब्यात घेतली आणि त्या बॅगच्या साईड कप्प्यात असलेल्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यावेळी या व्यक्तीने संबंधित बॅग ही माझी पत्नी संगीता मारुती जाधव यांची असल्याचे सांगितले। त्यानंतर संबंधित महिला आणि त्यांचे जावई विश्रामबाग पोलीस ठाणे येथे आले आणि त्या बॅगला असलेल्या कुलुपाची किल्ली ही संगीता जाधव यांच्याकडे होती। त्यांनी त्या बॅगेचे कुलूप काढले। त्यामधील सुमारे 9 लाख रुपये किमतीचे 6 तोळ्याचे गंठण, 6,150 रुपये रोख आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे शाबूत असल्याची खात्री त्यांनी करून घेतली। गहाळ झालेली बॅग तात्काळ परत केल्याबद्दल पोलिसांचे संबंधित महिलेने आभार मानले आहेत। माझी बॅग हरवली होती। बॅगेत मोबाईल, पैसे आणि गंठण हरवलं होतं आणि विश्रामबाग पोलिसांनी मला शोधून दिले आहेत। त्यांचे ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।